बोलता आ भाई विलन 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 विमलचे रेट वाढलेत त्याच्यामध्ये विमल खायचे तू वांदे काय रे रेट वाढले रेट 25 वर गेली विमल 30 वर पण गायच्या 35 राहिले तर शुभ सकाळ मित्रांनो तर आम्ही बिन लग्नाची राहणार आहोत फिक्स आज आहे डे 6 आता आहे आणि यश कदम आम्ही आज आलो होतो वोटिंग साठी पण भावाचा नंबरच नाही आला भावाचं यादीत नावच नाही आलं भाऊ हद्दीच्या बाहेर होतो उभा आणि आम्ही वोटिंग वगैरे करून आलोय म्हणजे मी केलं वोटिंग यांनी नाही केलं वोटिंग कारण हा हद्दीच्या बाहेर होता कारण यातून नावच नाही आलंय भाऊ मस्तपैकी सकाळी 6 वाजता टटून गॉगल बिगल लावून आला होता की मला वोटिंग करायचं पण भावाचा नंबरच नाही आला वोटिंग करून आता आलो होतो गावाला पुढे बोधवाडी भाई विलन 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 आता चाललोय परत मोठे चिपळूणला तर आणि भावाने मला आल्या मोठी म्हणजे गुड न्यूज नाही म्हणजे गुड न्यूज नाही बॅड न्यूज आहे म्हणजे खराब बातमी आहे की विमलचे रेट वाढलेत त्याच्यामध्ये विमल खायचे तू वांदे काय रे रेट वाढले रेट 25 वर गेली विमल 30 वर पण गायच्या 35 राहिले त्याला म्हणतात गायचपची पावर आता विषय आहे एवढा अंतर असता चांगला आहे नाही तर आता पॅच मारलाय 2 पावलं चालली एवढा आता विषय आहे भावाचा बॉगट नाच करते काय बॉगट चोर बाजार मधून आणलेला बॉगट 50 रुपयाला आता बघा हा रस्ता एवढा चांगला हा बघा हे घ्या हे बघा कॅमेरा एवढा हलतोय तर रस्ता आमचा बेकार हे आपले चिंटुकले मिंटुकले बबले तर आता एकटाच चाललोय लोटेला गारडा हॉस्पिटल आहे गारडा हॉस्पिटल तिथं घ्यायचं पार्सल घ्यायचं मेडिसिन घेऊन चाललोय असं आहे तर आज काल पण जास्त ब्लॉग मध्ये काय नव्हती मजा आणि आज पण ब्लॉग मध्ये मजा आतापर्यंत असं काय सांगू शकत आपण ट्राय करू कारण कसं माहिती काय मी असतो जॉबवर जसा गेलो भेटतो कामात जसा गेलो काढतो तसा मी थोडी ब्लॉगमध्ये म्हणजे ब्लॉग करत असतो ते ब्लॉगमध्ये गमत असतो राहतं आता सपोर्ट करत आहे तुमच्या हातात आहे पण आपण तुम्हाला जेवढं करतो तेवढे शब्द आपण तुम्हाला हसवत राहू ब्लॉगच्या मार्फत कोकणी बॉईज पण आपला चॅनल आहे तो पण आम्ही आता सुरू करत आहोत परत त्यामध्ये पण तुम्हाला खूप काय बघा व्यक्तीला बघा हेल्मेट म्हणजे आपण असा नाही पोलिसांना पिक्चर धरला तर काय करायचं पोलीस आपल्या काय सोडत नाही आपल्या याच्यावर काय बोलता बघा नजारा पुढे दिसत हे नव्हते तुम्हाला सांगतो एक पावसाळ्यात छोटासा स्विमिंग पूल आहे इथे आणि तो पाणी आपण दाखवला बघा या जागी ते आता ते तुम्हाला बघायला छान वाटेल वेगळं वाटेल पण जेव्हा पावसाळा असतो ना ते जे स्विमिंग पूल वाटतं म्हणजे थोडक्यात छोटासा तलाव परशुरामाचं मंदिर पण आहे तरी
पावसाळ्यात ना जे व्ह्यू असतो व्ह्यू नाच खुला असतो नाच खुला एकदम नाच खुला नाच खुला